नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये महिलांसाठी जे अग्निवीर भरती निघालेली आहे त्याबद्दलची माहिती घेणार आहोत. एज क्रायटेरिया काय आहे, त्याच्यानंतर कोणकोणत्या स्टेटमधल्या महिला अविवाहित महिला ज्या आहेत त्या अप्लाय करू शकतात. त्यानंतर लास्ट डेट काय आहे, त्याच्यानंतर एक्झाम असणार आहे किंवा नाही, या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, रिक्रुटमेंट नोटिफिकेशन इंडियन आर्मीकडून दिलेली आहे. याच्यामध्ये जे झोन आहे ते झोनल रिक्रुटमेंट ऑफिस पुणे यांच्याकडून ही नोटिफिकेशन काढलेलं आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ॲप्लिकेशन्स जे इन्व्हाइट केलेले आहेत ते अनमॅरिड फिमेल्स म्हणजेच अविवाहित ज्या महिला असतील त्यांच्यासाठी ही भरती असणार आहे. आणि कोणत्या पोस्टसाठी असेल तर जनरल ड्युटी, अग्निवीर जनरल ड्युटी याच्यासाठी ही भरती असणार आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची डेट जी आहे ती 12 मार्चपासून सुरू झालेली आहे आणि 10 एप्रिलपर्यंत लास्ट डेट असणार आहे. त्याच्यामध्ये काही चेंजेस जर केले डेटमध्ये तर ते तुम्हाला या वेबसाईटवर, जॉईन इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर आपल्याला मिळून जातील. त्याच्यानंतर ऑनलाईन एक्झाम जी असणार आहे ती 2025मध्येच जूननंतर असणार आहे आणि टेंटेटिव्ह दिलेलं आहे हे पण. त्याच्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल किंवा ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही एक्झॅक्ट डेट वगैरे चेक करू शकता. त्याच्यानंतर कोणकोणत्या स्टेटमधल्या महिला यासाठी अप्लाय करू शकतात तर महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमण, दीव, दादरा नगर हवेली हे जी केंद्रशासित प्रदेश आहेत त्या ठिकाणची सुद्धा ही भरती असणार आहे आणि त्या ठिकाणी ज्या महिला असतील त्या अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते आपण बघूया. तर इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये इथं कॅटेगरी दिलेली आहे, ती आहे अग्निवीर जनरल ड्युटी, वुमन मिलिटरी पोलीस हे असणार आहे पोस्ट. त्याच्यानंतर एज जे आहे ते 17.5 ते 21 वर्ष असलं पाहिजे. आणि इथं एक हॅशटॅग केलेला आहे, त्याचा अर्थ असा आहे की ज्या विधवा महिला आहेत ज्यांचे पती हे डिफेन्समध्ये होते व त्यांचा डिफेन्समध्ये असताना मृत्यू झालेला आहे, तर अशांसाठी हे एज लिमिट आहे ते 30 वर्षापर्यंतचं आहे. बाकी सगळ्यांसाठी हे 17.5 ते 21 वर्ष ह्या एज ग्रुपमधल्या ज्या मुली आहेत त्या अप्लाय करू शकतात या पोस्टसाठी. आता एज्युकेशन काय असलं पाहिजे त्या मुलींचं, तर 10वी पास असणं गरजेचं आहे 45% मार्कांसह. आता हे ॲग्रिगेट जे आहे ते 45% दिलेलं आहे आणि प्रत्येक जे बेस्ट ऑफ 5 मधून जे 45% काढलेले असतील त्या बेस्ट ऑफ 5 जे सब्जेक्ट सिलेक्ट केलेले आहेत त्या प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला 33% मार्क असणं गरजेचं आहे. 33% मार्क असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्यांना ग्रेड असेल म्हणजे 10वीमध्ये ग्रेड सिस्टम ज्यांना असेल तर त्यांची मार्क हे पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केले जातील आणि त्यानंतर सेम क्रायटेरिया लावला जाईल 45 आणि 30%चा. ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लाईट मोटर व्हेकल आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, तर ते ड्रायव्हर या पोझिशनसाठी म्हणजे वुमन मिलिटरी पोलीसमध्ये जर ड्रायव्हरची पोझिशन असेल तर त्या पोझिशनसाठी त्या मुलींना पहिला प्रेफरन्स दिला जाईल असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर वुमन हू आर विडोज अँड डिवोर्स ऑर लिगली सेपरेटेड आर ऑल्सो इलिजिबल प्रोव्हायडेड दे डू नॉट हॅव एनी चिल्ड्रन सब्जेक्ट टू फुलफिलिंग ऑल अदर इलिजिबिलिटी क्रायटेरिया. ठीक आहे. आता ज्यांची काही अशी कंडिशन असेल, ज्या विडोज आहेत ज्यांचे पतीचा मृत्यू झालेला आहे किंवा डिवॉर्स झालेला आहे, तर अशा केसमध्ये एक महत्त्वाची अट इथे टाकलेली आहे, इलिजिबल प्रोव्हायडेड दे डू नॉट हॅव एनी चिल्ड्रन. अशा मुलींना एकही मूल नाही अशा कंडिशनमध्ये त्या अप्लाय करू शकतात या एज ग्रुपमध्ये. त्याच्यानंतर विडो ऑफ डिफेन्स पर्सनल who have died in the harness will be eligible to apply for the enrollment as women military police. Such widow even with children will be however eligible only if they have do not remarried. ओके. जर डिफेन्समध्ये असणाऱ्या पुरुषांचे किंवा अग्निवीर जे होते किंवा डिफेन्समध्ये जे होते
त्यांच्या ज्या महिला आहेत त्यांच्या मृत्यूनंतर, तर त्यांना जर मूल असेल तर त्या कंडिशनमध्ये त्या अप्लाय करू शकतात असं म्हटलेलं आहे. फक्त त्या रिमॅरिड, त्यांचं पुन्हा लग्न झालं नसेल तर अशा कंडिशनमध्ये त्यासुद्धा महिला ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. कॅन्डिडेट who have appeared in the class 10th board are awaiting declaration of the result are also eligible to apply provided they fulfill all the other qualifications required. Such candidates, however, shall only be selected when they produce the original mark sheet during the phase 2 of the recruitment process. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे लास्ट इयरला म्हणजे 10वी आत्ता देत आहेत ते सुद्धा या एक्झामला अप्लाय करू शकतात. आणि पण ज्यावेळी फेज 2चं सिलेक्शन प्रोसेसमध्ये जी फेज 2 असणार आहे त्यावेळी मात्र त्यांना 10वीचं ओरिजिनल मार्कशीट दाखवणं गरजेचं आहे. आणि त्यावेळी त्यांचे जे वरती कंडिशन दिलेले आहे 45% आणि 33%, ती कंडिशन असेल तर ते पुढं कंटिन्यू करू शकतात. आता डेट ऑफ बर्थ म्हटलं आहे, एज ग्रुप तर वरती सांगितलेलं आहे, पण डेट ऑफ बर्थ पुन्हा इथं स्पेसिफिक दिलेले आहे. कॅन्डिडेट बॉर्न बिटवीन या तारखेच्या मध्ये 1 ऑक्टोबर 2004 नंतरचा जन्म आणि 1 एप्रिल 2008पर्यंत जर कुणाची जन्मतारीख असेल तर ते यासाठी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर फिजिकल स्टँडर्ड जे आहे, तुमची बॉडीची जी हाईट आहे ती 162 सेंटीमीटर एवढी असणं गरजेचं आहे. वेट आहे ते प्रपोर्शनेट टू द हाईट अँड द एज ॲज पर द आर्मी मेडिकल स्टँडर्ड. ओके. त्याच्यानंतर चेस्ट एक्सपान्शन दिलेलं आहे. द कॅन्डिडेट शूड बी कॅपेबल टू चेस्ट एक्सपान्शन ऑफ 5 सेंटीमीटर दिलेलं आहे. स्पेशल फिजिकल स्टँडर्ड दिलेलं आहे इथं. कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू द फॉलोइंग रिजन्स विल बी गिवन द 4 सेंटीमीटर्स हाईट रिलॅक्सेशन. आता जे काही या भागातले महिला असतील त्यांची जी हाईट असते ती थोडीफार कमी असते, त्यामुळे त्या ठिकाणच्या महिलांसाठी हे हाईट रिलॅक्सेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे डोमिसाईल अँड कास्ट सर्टिफिकेट विल बी कन्सिडर्ड टू डिटरमाइन द ॲप्लिकॅबिलिटी ऑफ द हाईट रिलॅक्सेशन. म्हणजे आता हे कोणत्या भागातून आहेत हे ठरवण्यासाठी तुमचं डोमिसाईल आणि कास्ट सर्टिफिकेट हे महत्त्वाचं असणार आहे, त्याच्यावरून ते ठरवण्यात येईल. रिलॅक्सेशन इन फिजिकल स्टँडर्ड. आता पुन्हा याच्यामध्ये रिलॅक्सेशन दिलेलं आहे, कोणासाठी आहे ते विडोज ऑफ डिफेन्स पर्सनल, मगाशी जसं सांगितलं त्याच्यासाठी 2 सेंटीमीटर कमी हाईट असेल तरी चालेल. आणि आउटस्टँडिंग स्पोर्ट्स पर्सन, जर तुम्ही एखादं चांगलं स्पोर्ट्स पर्सन असाल. आता इथं स्पोर्ट्स पर्सन म्हणजे कोण नेमकं, तर इंटरनॅशनल लेवलला खेळलेले, नॅशनल लेवलला, स्टेट लेवलला, दोज हू रिप्रेझेंटेड डिस्ट्रिक्ट, कॉलेज, स्कूल, स्टेट, युनिव्हर्सिटी, बोर्ड अँड चॅम्पियनशिप ॲज मेन्शन इन पॅरा 6. हे जे पॅरा 6मध्ये जे काही मेन्शन केलेलं असेल त्याच्यानुसार ह्या ज्या लेवल आहेत या लेवलला जर तुम्ही काही स्पोर्ट ॲक्टिव्हिटी जी केली असेल त्यांच्यासाठी हाईटमध्ये आणि वेटमध्ये रिलॅक्सेशन असणार आहे. 2 सेंटीमीटर आणि वेटमध्ये 5 किलो वेट हे कमी असेल तरी चालू शकतो. An eligible candidate can be granted prescribed relaxation in all the 2 measurements, that is height and weight. Incentive available for the Agniveer GD woman. Bonus marks as follows will be awarded to the eligible candidate. आता काही बोनस मार्कसुद्धा या एक्झाममध्ये तुम्हाला मिळणार आहेत. त्या कोणकोणत्या महिला असतील किंवा मुलींसाठी हे मिळणार आहेत ते इथं दिलेलं आहे. डॉटर ऑफ सर्व्हिसमॅन असेल किंवा हे यांच्यासाठी 20 मार्क आहेत. विडोज ऑफ डिफेन्स पर्सनल सांगितलं ते 20 मार्क आहेत. त्याच्यानंतर स्पोर्ट्समेन असतील तर त्यांच्यासाठी 20 मार्क. हे सर्व क्रायटेरिया त्यांनी दिलेलं आहेत वेगवेगळ्या स्पोर्ट्सनुसार किती मार्क असायला पाहिजेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे NCCचे जर सर्टिफिकेट असतील, NCC A, B, C अँड पार्टिसिपेट इन रिपब्लिक डे परेड, तर अशा कॅन्डिडेटसाठी
हे 5 मार्क, 10 मार्क, 20 मार्क आणि 25 मार्क एवढं बोनस मार्क हे मिळणार आहे. In case a candidate is found to have made fake claim at any stage or the furnished a fake certificate to unfairly secure the bonus mark. आता या ठिकाणी तुम्ही काही चुकीचे सर्टिफिकेट्स वगैरे दिले तर तुम्हाला या एक्झाममधून बाद करण्यात येणार आहे. त्यामुळं तुमच्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला त्यामध्ये अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर अग्निवीर विल बी टर्म्स अँड कंडिशन काय सांगितलेले आहेत. अग्निवीर विल बी एनरोल्ड इन इंडियन आर्मी अंडर द इंडियन आर्मी ॲक्ट 1950 फॉर द पिरियड ऑफ 4 years. आता हे जे आहे ते जो मध्ये अग्निवीरची स्कीम निघाली होती त्यामध्येच क्लिअर करण्यात आलं होतं की 4 वर्षासाठी हे सिलेक्शन असणार आहे. अग्निवीर वूड फॉर्म अ डिस्टिंक्ट रँक इन द इंडियन आर्मी डिफरंट from any other existing rank. Indian Army is not obligated to retain the Agniveer beyond the engagement period of 4 years. म्हणजे 4 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला अग्निवीर इंडियन आर्मी ठेवेल की नाही याबद्दलचं कोणतंही कन्फर्मेशन नाही आहे. त्यामुळं मॅक्झिमम पिरियड जो असणार आहे तो 4 वर्षाचा असणार आहे. On the completion of 4 years of the service, based on the organization's requirements and policies promulgated by the Indian Army, Agniveer will be offered an opportunity to apply for permanent enrollment in Indian Army. ओके, तर 4 वर्षाच्या सर्व्हिसनंतर तुम्हाला ऑफर करणार आहे तसा चान्स दिला जाईल की तुम्ही पुढं कंटिन्यू करण्याचा आणि त्यासाठी काय असतील त्या टेस्ट वगैरे. दीज ॲप्लिकेशन्स विल बी कन्सिडर्ड इन दिस सेंट्रलाइज्ड मॅनर बेस्ड ऑन द ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया including performance during their 4 years engagement period, and up to 25% of each specific batch of Agniveer will be enrolled in the regular cadre of Indian Army. तुमचा 4 वर्षाचा परफॉर्मन्स आणि जे काही तुमची आत्ताची बॅच असणार आहे त्याच्यात 25% कॅन्डिडेटचं सिलेक्शन हे पुढच्या इंडियन आर्मीमध्ये कंटिन्यू करण्यासाठी होऊ शकतं असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अग्निवीर विल not have any right to be selected for the further enrollment into the Indian Army. Selection of the Agniveer for the further enrollment, if any, shall be at the discretion of the Indian Army. ओके, त्याच्यानंतर एम्प्लॉयबिलिटी आहे तर अग्निवीर enrolled under this entry are liable to be assigned any duty in the organizational interest at the discretion of the Indian Army. त्यानंतर दिलं आहे ट्रेनिंग, म्हणजे इथं म्हटलं की कोणत्याही ड्युटीला तुम्हाला असाईन केलं जाईल. त्याच्यानंतर ट्रेनिंग ऑन बिईंग एनरोल्ड अग्निवीर विल बी इम्पार्टेड मिलिटरी ट्रेनिंग्स बेस्ड ऑन द इंडियन आर्मी रिक्वायरमेंट. लीव ज्या असणार आहेत ते ग्रँट ऑफ लीव विल बी सब्जेक्ट टू एक्झिजन्सी ऑफ इंडियन आर्मी. द फॉलोइंग लीव मे बी ॲप्लिकेबल फॉर द अग्निवीर ड्युरिंग दिअर एंगेजमेंट पिरियड. ॲन्युअल लीव असतील त्या 30 दिवसाच्या असतील पर इयर, म्हणजे जास्तीत तुम्हाला 30 दिवस लीव सुट्ट्या घेता येणार आहेत पूर्ण वर्षामध्ये. त्याच्यानंतर सिक लीव आहे बेस्ड ऑन द मेडिकल ॲडवाईस. जर सिक लीव जर तुम्हाला आजारी पडल्यामुळे जर लीव घ्यायची असेल तर ते तुम्हाला मेडिकल ॲडवाईसमध्ये जे असेल त्याच्यानुसार तुम्हाला त्या सुट्ट्या मिळणार आहेत. मेडिकल अँड CSD फॅसिलिटीज. For the duration of their engagement period in Indian Army, Agniveer will be entitled for the medical facility at the service hospital as well as the CDS provide. जे काय मेडिकल इश्यूज असतील त्यावेळी या हॉस्पिटल्समधून तुम्हाला सर्व्हिस दिली जाईल. पे अलाउन्स अँड अलाइड बेनिफिट. अग्निवीर enrolled under this scheme will be paid an Agniveer package with the fixed yearly increment. In addition, risk and hardship allowance, ड्रेस अँड ट्रॅव्हल अलाउन्स विल बी पेड. हे एवढेच अलाउन्स जे आहेत ते तुम्हाला या 4 वर्षामध्ये देण्यात येतील. टर्मिनल बेनिफिट्स और सेवानिधी पॅकेज. अग्निवीर विल बी गिवन वन टाइम सेवानिधी पॅकेज comprising their monthly contribution with matching contribution by the government on completion of their engagement period as indicated below. आता किती पॅकेज मिळणार आहे तुम्हाला तर ते दिलेलं आहे.
कस्टमाइज पॅकेज मंथली सांगितलेलं आहे, इन हँड 70% सांगितलेलं आहे आणि कॉन्ट्रीब्युशन टू द अग्निवीर कॉर्पस फंड दिलेलं आहे. त्याच्यानंतर कॉन्ट्रीब्युशन टू द कॉर्पस फंड बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. ओके, ऑल फिगर्स इन रुपीज, मंथली कॉन्ट्रीब्युशन ॲप्रॉक्सिमेटली. तर फर्स्ट इयरला तुम्हाला मंथली 30,000 मिळणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला 70% म्हणजे 21,000 तुम्हाला इन हँड सॅलरी मिळणार आहे. 9,000 हे तुमचं जे शेवटी 4 वर्षानंतर जे तुम्हाला मिळणार त्याच्यासाठी ते कट केलेले असणार आहेत आणि 9,000 तुम्हाला गव्हर्मेंट देणार आहे. म्हणजे महिन्याला तुमचे 18,000 सेविंग होणार आहे. हे प्रत्येक वर्षी तुमचं वाढत जाणार आहे. 4 वर्षानंतर चौथ्या वर्षी तुम्हाला 40,000 मंथली मिळणार आहेत. म्हणजे 28,000 तुमचे इन हँड सॅलरी मिळणार आहे. त्याच्यामध्ये 12,000 तुमचे एक अग्निवीर कॉर्पस फंडसाठी जे आहे त्याच्यासाठी जाणार आहेत आणि 12,000 तुम्हाला गव्हर्मेंट देणार आहे. म्हणजे टोटल 24,000 तुमचं महिन्याला सेविंग होणार आहे. ऑल फिगर्स इन द रुपीज, मंथली कॉन्ट्रीब्युशन अप्रॉक्सिमेटली. टोटल कॉन्ट्रीब्युशन इन अग्निवीर कॉर्पस फंड आफ्टर 4 years. टोटल कॉन्ट्रीब्युशन इन अग्निवीर कॉर्पस फंड आफ्टर 4 years तो किती असणार आहे? तुमचा टोटल जो महिन्याला जी रक्कम कट होणार आहे ती 4 वर्षानंतर तुम्हाला साधारण 5 लाख असणार आहे आणि गव्हर्मेंटचेसुद्धा 5 लाख असणार आहेत. एक्झिट आफ्टर 4 years आणि अप्रॉक्सिमेटली ₹10 lakh ॲज सेवानिधी पॅकेज, ॲब्सोल्यूट अमाऊंट एक्सक्लुडिंग इंटरेस्ट. हे तुम्हाला 10 लाख रुपये मिळणार आहेत 4 वर्षानंतर. त्याच्यानंतर नोट 1 जी दिलेले आहे ते अग्निवीर विल नॉट बी रिक्वायर्ड टू कॉन्ट्रीब्यूट टू एनी प्रोव्हिडंट फंड ऑफ द गव्हर्मेंट. त्याच्यानंतर देअर शाल बी नो एंटायलमेंट टू एनी ग्रॅज्युएटी अँड एनी काइंड ऑफ पेन्शनरी बेनिफिट इन केस ऑफ अग्निवीर. म्हणजे त्यांना प्रॉव्हिडंट फंड नसणार आहे आणि ग्रॅज्युटी किंवा काय पेन्शन वगैरे ह्या गोष्टी इथं नाही आहेत. आता त्याच्यानंतर 15वा पॉईंट दिला इन्शुरन्स, डेथ अँड डिसेबिलिटी कंपन्सेशन. अग्निवीर विल बी प्रोव्हाइडेड नॉन कॉन्ट्रीब्युटेड लाईफ इन्शुरन्स cover of 48 lakhs for the duration of their engagement period as Agniveer in the Indian Army. Agniveer will not be governed by the provisions contained in the pension regulation and or rules for the Indian Army. इन्शुरन्स जो आहे तो तुमचा नॉन कॉन्ट्रीब्युटिव्ह म्हणजे तुम्हाला काहीही पेमेंट द्यायचं नाही आहे. इन्शुरन्ससाठी तुमचा प्रीमियम कट होणार नाही आणि तो टोटल इन्शुरन्स जो असेल तो 48 लाखाचा असेल. अग्निवीर स्किल सर्टिफिकेट. ॲट द एंड ऑफ एंगेजमेंट पिरियड अ डिटेल्ड स्किल सेट सर्टिफिकेट विल बी प्रोव्हाइडेड टू द अग्निवीर हायलायटिंग द स्किल अँड द लेवल ऑफ कॉम्पिटन्सी ॲक्वायर्ड बाय द पर्सनल ड्युरिंग देअर एंगेजमेंट पिरियड. म्हणजे शेवटी 4 वर्षानंतर तुम्हाला एक स्किल सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. द पर्सनल enrolled under this scheme will not be eligible for ex-serviceman status. ओके, हे सर्वात महत्त्वाचं आहे. अग्निवीरची पोस्ट तुम्ही घेऊन आल्यानंतर म्हणजे 4 वर्षानंतर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन म्हणून गणले जाणार नाही. म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन तुम्हाला म्हणता येणार नाही. त्याच्यानंतर ओनली अनमॅरिड कॅन्डिडेट विल बी एलिजिबल फॉर द एनरोलमेंट ॲज अ अग्निवीर अँड they must undertake not to marry during the defined engagement period for the 4 years. हे पण महत्त्वाचं आहे की आत्ता जी भरती होणार आहे ती फक्त अनमॅरिड कॅन्डिडेट म्हणजे 17.5 ते 21 वर्षामधल्या ज्या मुली असतील त्यांची भरती ह्या अग्निवीरसाठी होणार आहे. आणि त्यानंतर एकदा सिलेक्शन झाल्यानंतर पुढचे 4 वर्ष त्यांनी लग्न करायचं नाही आहे असं इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अग्निवीर हू मॅरी ड्युरिंग द सेट पिरियड वुड बी रिलीज्ड फ्रॉम द सर्व्हिस. जर त्यांनी लग्न केलं तर त्यांची सर्व्हिस ही त्यांना त्या सर्व्हिसमधून बाहेर काढण्यात येईल. फर्दर ओनली अनमॅरिड अग्निवीर विल बी एलिजिबल फॉर री-एनरोलमेंट इन द रेग्युलर कॅडर ॲज अ सेपा ऑर इक्वॅलंट ऑन द सिलेक्शन ॲज करंटली इन वायगो. त्याच्यानंतर ॲडिशनली वुमन अग्निवीर वुड बी required to undertake not to get pregnant during the engagement
period. Okay, such women Agniveer on becoming LMC due to pregnancy are liable to be discharged, dismissed, released as applicable from service on the administrative ground post medical opinion. आता हे सगळे क्रायटेरिया झालेले आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर आता प्रोसेस काय आहे ते बघूया. सिलेक्शनची प्रोसिजर फॉर द ऑनलाईन रजिस्ट्रेशन. पहिला आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऑल कॅन्डिडेट्स टू लॉग इन टू या वेबसाईटवर जाऊन चेक एलिजिबिलिटी क्रायटेरियाचं पहिला चेक करायचं आहे. त्याच्यानंतर प्रोफाईल तयार करायचं आहे. कॅन्डिडेट शूड fill in the highest educational qualification during the registration and the education qualification mandated as per the category applied for during the application stage. Online registration submission of application will be commenced from the ह्या तारखेपासून या तारखेपर्यंत 10 एप्रिलपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येतं. त्याच्यानंतर एक्झामिनेशन जी फी आहे ती एक्झामिनेशन फी ऑफ द 250 पर category of the application is to be paid by the candidate for the online examination. 250 रुपये ही एक्झाम फी असणार आहे. द कॅन्डिडेट ऑन द सक्सेसफुली फिलिंग द ॲप्लिकेशन विल बी डायरेक्टेड टू HDFC पोर्टल थ्रू अ लिंक ऑन द वेबसाईट. ॲट द HDFC पोर्टल मेक द पेमेंट. ह्या HDFC पोर्टलवर जाऊन आपल्याला 250 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर पेमेंट गेटवे फॅसिलिटी थ्रू द मास्ट्रो अँड हे कार्ड वगैरे यावरून सगळ्यावरून तुम्ही पेमेंट करू शकता. त्याच्यानंतर डुप्लिकेट किंवा इनकम्प्लीट असेल फॉर्म तर तो रिजेक्ट केला जाईल. कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू हॅव ॲक्टिव्ह ईमेल अँड मोबाईल नंबर. हे दोन्ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू बी टू fill in their correct height up to millimeter as per the category applied for. The region based physical measurement standard will be special relaxation in the height and weight as laid out in the या वेबसाईटवर जे क्रायटेरिया दिला असेल त्यानुसार हाईटमध्ये ते रिलॅक्सेशन मिळून जाईल. कॅन्डिडेट मस्ट इंडिकेट 5 चॉईस ऑफ द एक्झाम सेंटर. तुम्हाला एक्झाम सेंटरला 5 जे आहेत ते एक्झाम सेंटर्स निवडायचे आहेत. ऑल पॉसिबल एफर्ट्स वुड बी मेड टू अलॉट एक्झाम सेंटर based on the choice made by the candidate. Exam center can be allotted outside of the choice made by candidate due to administrative restrictions. A request for change of the exam center or date selection test will not be entertained. Candidates should enter the Aadhaar number in the online application. Candidate category wise link has been provided on the JIA website to enable candidates to practice online common entrance exam as per their category. All the candidates are advised to carry out the practice at least once before the appearing for the actual common entrance exam. त्याच्यानंतर animated video how to register and how to appear for the online common entrance exam as are available. त्याच्यानंतर candidate are advised to upload only recent photograph on JIA website. In case the photo does not match the face of candidate, the candidate will not be permitted to appear any test. Details about the required educational qualification, physical, medical standards are available on the website under the candidate login, and it can be accessed without signing in. Personal details will be fetched from the applicant DigiLocker account. For online registration and online application assistance, okay, candidate not report for the test on due date and time will not be accommodated on other dates. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला एक्झाम डेट दिलेली आहे त्या दिवशी जर तुम्ही आला नाही एक्झामला तर तुम्हाला दुसरी डेट दिली जाणार नाही. रिक्रुटमेंट प्रोसेस आहे तर रिक्रुटमेंट प्रोसेस विल बी कंडक्टेड इन 2 phases. यामध्ये आता काय असणार आहे एक्झाममध्ये, ती एक्झामची पहिली फेज असणार आहे बी ऑनलाईन कॉमन एंट्रन्स एक्झाम ॲट कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अलॉटेड टू द कॅन्डिडेट अँड सेकंड विल बी रिक्रुटमेंट रॅली बाय द आर्मी रिक्रुटिंग ऑफिस ॲट द रॅली व्हॅल्यू. म्हणजे पहिली तुमची एक्झाम होणार आहे ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे आणि दुसरी फेज असेल ती असणार आहे रॅलीमध्ये.
आता ऑनलाईन नेमकं काय असणार आहे ते बघूया. एक्झाम ऑनलाईन कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन त्याला म्हटलेलं आहे CEE. कॅन्डिडेट टू रिपोर्ट ॲट द एक्झाम सेंटर विथ कलर प्रिंट आउट ऑफ ॲडमिट कार्ड. आता इथं बऱ्याच वेळा ॲडमिट कार्ड जे आहे ते कलर प्रिंट म्हटलेलं आहे. त्यावेळी सुद्धा कॅन्डिडेटकडून ब्लॅक अँड व्हाईट ॲडमिट कार्ड वगैरे प्रिंट करून घेतलं जातं आणि त्यामुळे गोंधळ होतो. तर इथं क्लिअरली म्हटलेलं आहे की कलर प्रिंट कॅन्डिडेट्स शाल बी debarred from the appearing in the online test in case anomalies and irregularities, incorrect information are observed during the initial verification at the examination. Okay, candidate not reporting for the test on the due date, the time will not be accommodated. Okay, सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर एंट्री गेट ॲट द एक्झाम सेंटर विल बी ओपन्ड 1.5 hour prior to the शेड्यूल टाईम, म्हणजे 1-1.5 तास पहिल्यांदा आपल्याला ते एक्झाम जे तुमचं टायमिंग असेल त्याच्या एक्झाम गेट ओपन असेल अँड विल क्लोज 30 minutes प्रियर टू द टाईम ऑफ एक्झाम. एक्झामची जी एक्झॅक्ट टाईम आहे त्याच्या अर्धा तास आधी ते गेट बंद करण्यात येईल. नो कॅन्डिडेट विल बी अलाउड टू एंटर वन्स द एंट्रन्स गेट इज क्लोज. त्याच्यानंतर तुम्हाला कोणालाही आत सोडलं जाणार नाही. कॅन्डिडेट्स शुड कॅरी द आधार कार्ड ॲज डिस्प्लेड ऑन द ॲडमिट कार्ड ॲज अ प्रूफ ऑफ आयडेंटिटी फॉर बोथ फेजेस ऑफ टेस्ट 1. दॅट इज इथं स्पेसिफिक सांगितलेलं आहे की आधार कार्ड घेऊन यायचं आहे असं म्हटलेलं आहे. बाकीचं काय ऑप्शन इथं तरी दिलेलं नाही. त्यामुळं कॅन्डिडेट शूड कॅरी द आधार कार्ड, आधार कार्डच म्हटलेलं आहे, डिस्प्लेड ऑन द ॲडमिट कार्ड ॲज प्रूफ ऑफ आयडेंटिटी फॉर द बोथ फेजेस. दोन्ही फेज जे असतील त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड घेऊन जायचं आहे. नो इलेक्ट्रॉनिक गॅजेट. ओके, त्याच्यानंतर कॅप्चर ऑफ बायोमेट्रिक आयरिस थंब इम्प्रेशन इनसाइड द एक्झाम हॉल. त्याच्यानंतर तुमचं लॉग इन वगैरे हे एक्झाम सेंटरमध्ये काय काय होणार आहे ते दिलेलं आहे. मार्किंग पॅटर्न फॉर द ऑनलाईन टेस्ट, इथं फुल मार्क फॉर एव्हरी करेक्ट आन्सर, नील मार्क फॉर अनअटेम्प्टेड क्वेश्चन. ऑल क्वेश्चन इफ अटेम्प्टेड विल बी कन्सिडर्ड फॉर द इव्हॅल्युएशन इवन इफ मार्क्ड फॉर रिव्ह्यू. ओके, म्हणजे याच्यात तरी निगेटिव्ह मार्किंग वगैरे काय दिसत नाही. ज्या क्वेश्चनचं तुम्ही आन्सर दिलेलं असेल आणि ते बरोबर असेल तर त्याला फुल मार्क मिळतील. जर क्वेश्चन तुम्ही सोडलेच असतील म्हणजे सिलेक्ट केले नसतील आन्सर तर त्यासाठी कोणतेही मार्क दिले जाणार नाहीत किंवा कोणते मार्क वजा केले जाणार नाहीत. मार्क्स स्कोर्ड बाय द कॅन्डिडेट्स इन द ऑनलाईन एक्झाम एंट्रन्स एक्झाम विल बी नॉर्मलाइज्ड टू टेक द इंटू account variation in difficulty level of the question paper. Okay, in case any candidate is found using unfair means, candidate will not be allowed to complete the test and candidature will be cancelled. ओके, त्याच्यानंतर फेज 2 जी असणार आहे ती नेमकी काय असणार आहे बघूया. proportionate to the vacancies available, candidate would be shortlisted by the applying a cutoff in written exam. ज्या नंबर ऑफ वॅकन्सीज असतील त्याच्या एक पर्सेंटेजमध्येच कॅन्डिडेट सिलेक्ट करणार आहेत आणि हे तुमची ज्यावेळी टेस्ट होईल त्यावेळी आपल्याला समजेल की किती पर्सेंटेज कॅन्डिडेट सिलेक्ट होणार आहेत. म्हणजेच कट ऑफ तेवढा लागेल आणि तुम्हाला तसा मेसेज येईल की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा नाही पुढच्या राऊंडसाठी म्हणजे फेज 2 साठी. द रोल नंबर ऑफ द कॅन्डिडेट हू आर इन द मेरिट विल बी पब्लिश्ड ऑन द वेबसाईट. आता मेसेज येईल की नाही याबद्दलची तर गॅरंटी नाही, पण इथं सांगितलेलं आहे की जे कॅन्डिडेट सिलेक्ट होतील त्यांची लिस्ट जी आहे ती या वेबसाईटवर पब्लिश केली जाईल. दिस कॅन्डिडेट विल रिसीव अ सेकंड ॲडमिट कार्ड. आता त्यानंतर त्यांना फेज 2ला अप्लाय करायचं आहे, त्यांच्यासाठी नंतर दुसरा ॲडमिट कार्ड येणार आहे, ते सुद्धा तुम्ही घ्यायचं आहे. शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्स हॅव टू रिपोर्ट ऑन द त्या डेटला त्या ॲडमिट कार्डवर तुमची जी काही डेट असेल, जे काही व्हेन्यू असेल म्हणजे ठिकाण असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. आता डॉक्युमेंट अँड सर्टिफिकेशन आणि रिक्वायर्ड पॅरामीटर्स ह्याच्यात दिलेले आहे. ॲडमिट कार्ड प्रिंटेड ऑन लेझर प्रिंट अँड गुड क्वालिटी पेपर. त्याच्यानंतर फोटोग्राफ म्हटलेलं आहे तर महत्त्वाचं आहे. 20 कॉपीज ऑफ अनअटेस्टेड पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ्स
developed on the good quality photographic paper in white background and not more than 3 months old. Computerized or photocopied soft photographs will not be accepted. म्हणजे जे काही ओरिजिनल फोटोज असतील असे 20 फोटो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत. 3 महिन्याच्या आतले तुमचे लाईव्ह फोटो काढलेले ते लागणार आहेत आणि त्याचं बॅकग्राऊंड जे असेल ते वाईट असणं गरजेचं आहे. एज्युकेशन सर्टिफिकेट जे आहे ते तुमचं मार्कशीट वगैरे हे सर्व इथं ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये असावं लागेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी. डोमिसाईल जे सर्टिफिकेट असेल ते एकतर तहसीलदार किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांच्याकडून दिलेलं असावं. कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर हे कोणकोणते सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहेत ते सर्व दिलेलं आहे. पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट इश्यूड विथिन लास्ट 6 मंथमध्ये जर तुम्ही काढलेलं असेल तरी ते चालू शकतं. स्कूल कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे. त्याच्यानंतर अनमॅरिड सर्टिफिकेट फॉर द कॅन्डिडेट विथ अ फोटोग्राफ इश्यूड बाय द विलेज सरपंच. आता ही अनमॅरिड सर्टिफिकेट कुठून मिळणार आहे ते एकतर ग्रामपंचायत किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन विथिन द लास्ट 6 मंथ ऑफ द कमेन्समेंट ऑफ द रॅली डेट. त्या रॅली डेटच्या 6 महिन्याच्या आधीपासून जर असेल तर किंवा त्या 6 महिन्याच्या आतलं ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रिलेशनशिप सर्टिफिकेट आहे, NCC सर्टिफिकेट आहे, स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे. हे सर्व सर्टिफिकेट त्या त्या कॅटेगरीसाठी तुम्हाला बघून जायचं आहे कोणकोणते सर्टिफिकेट्स तुम्हाला लागणार आहेत ते. आता इथं पॅन आणि आधार कार्ड काय म्हटलं तर पॅन कार्ड अँड आधार कार्ड आर मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स फॉर द फायनल एनरोलमेंट फॉर द पर्पज ऑफ पे अँड अलावन्स अँड अदर सोशल बेनिफिट्स. हे सगळं तुमचं सिलेक्शन झाल्यानंतरची प्रोसेस आहे. त्याच्यानंतर इंटिमिनिटी बॉन्ड आहे, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट वगैरे सगळं हे दिलेलं आहे. हे रिक्रुटमेंट रॅलीमध्ये काय असणार आहे म्हणजे फेज 2 मध्ये काय असणार आहे याच्यामध्ये फिजिकल फिटनेस टेस्ट असेल ॲट रॅली साईट. 1.6 किलोमीटर रन आहे. त्याच्यामध्ये ग्रुप 1 आणि ग्रुप 2 असं केलेलं आहे. टाईम दिलेला आहे अप टू 7 मिनिट्स 30 सेकंड आणि ग्रुप 2मध्ये अप टू 8 मिनिट्स. मार्क आहेत 60 and 48. 10 फीट लॉंग जम्प नीड टू क्वालिफाय. हे जे आहे 10 फुटाची लॉंग जम्प हे क्वालिफाय होणं गरजेचं आहे आणि 3 फूट हाय जम्प हे सुद्धा नीड टू क्वालिफाय आहे. द टायमिंग्स फॉर 1.6 किलोमीटर रन अँड द मार्क्स असाइन्ड टू द ग्रुप कॅन बी चेंज्ड बाय द इंडियन आर्मी ॲट द एनी स्टेज बिफोर द रिक्रुटमेंट रॅली. ओके, हे टायमिंग चेंज करण्याची मुभाही त्या रॅलीमध्ये असणार आहे. द फिजिकल मेजरमेंट टेस्ट विल बी कॅरीड आउट ॲज पर द लेट डाऊन region based on the category wise physical standard. Relaxation of physical measurement will be accepted based on the other supporting document. Adaptability test. All candidates who qualifying the physical fitness test and physical measurement test will have to undertake the adaptability test as per the policy in the way. Adaptability test is for the selection of the candidates who can adapt to the environment of Indian Army and are able to adapt to the challenges of military life. ही दोन्ही ज्या टेस्ट कंप्लीट झाल्यानंतर फिजिकल टेस्ट आणि फिजिकल मेजरमेंट हे कंप्लीट झाल्यानंतर तुमची ॲडॅप्टेबिलिटी टेस्ट घेतली जाईल. म्हणजेच तुम्ही त्या एन्व्हायरमेंटमध्ये इंडियन मिलिटरी लाईफच्या एन्व्हायरमेंटमध्ये सर्वाईव्ह करू शकता का नाही हे चेक करण्यासाठी ती टेस्ट घेतली जाईल. त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन टेस्ट असणार आहे. एक्झामिनेशन केलं जाईल, तुमचे मेडिकल फिटनेस चेक केलं जाईल. त्याच्यानंतर स्पेशल इन्स्ट्रक्शन काय दिलेले आहेत. एनी कॅन्डिडेट हू हॅव नॉट रिसिव्ड ॲडमिट कार्ड फॉर फेज 2 5 days prior to the rally may approach concerned army recruiting office for further clarification. 1st October 25 will be the taken an effective date of determining age eligibility for the candidates to produce birth certificate
10th class pass certificate at the time of preliminary document check indicating date of birth. Candidate are required to report at a rally site. ओके, हे कोणतं टाईम वगैरे हे दिलेलं आहे सर्व. त्याच्यानंतर हे सर्व आपण पाहिलेलं आहे. काय काय कंडिशन्स आहेत ते सर्व या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. फॉर मोर डिटेल कॉन्टॅक्ट, इथे कॉन्टॅक्ट जर काही तुम्हाला इश्यू असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही हे जे आहेत कॉन्टॅक्ट डिटेल ऑफिसचे नंबर वगैरे दिलेले आहेत, तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि काय तुमचे डाऊट असतील तर ते विचारू शकता. ऑल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग सिलेक्शन, रिजेक्शन, मेडिकल इट विल बी गिवन ओनली ऑन द ऑफिशियल चॅनल दॅट इज वेबसाईट बाय ARO. तर हे सर्व इन्फॉर्मेशन दिलेले आहे आणि इथून पुढं तुम्हाला लिस्ट ऑफ स्कूल्स इन BDS हे सर्व ॲनेक्झर्स दिलेले आहेत. इथं तुम्हाला जे काय फॉर्मचे फॉर्मॅट वगैरे असणार आहेत, एक्स्ट्रा काय लागणार असेल तर तुम्ही हे ॲनेक्झरमध्ये बघून आपण ते फॉर्मचे फॉर्मॅट आपण प्रिंट काढून ते फॉर्म आपण जर लागत असतील तर भरून घ्यायचे आहेत. तर ही संपूर्ण नोटिफिकेशन आपण पाहिलेली आहे. जे कोणी यासाठी इलिजिबल असतील ते ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. 10 एप्रिल फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे.